आईला या आप्पाला तर कुठं धरायचं? ताबडे सरकार हो करबर कर साहेब, तुम्ही जरा शांत व्हा. काय शांत व्हा राव? अहो पण 6 महिने झालं कागदाची बिलं थकवलीत, इथे 100 खेट घातले तरी तुमच्या आप्पासाहेब भेटत नाहीत. सांगा त्यांना आमचा ब्लाऊजचा धंदा आम्ही बंद करतो, पण आमची उधारी कधी देणार तुमचे आप्पासाहेब? अहो आप्पासाहेब बिझी आहेत, निवडणूक आल्यात ना. ते काय नाही, बिलाचं काय करताय ते बोला. त्याचे काय, आमचे आप्पासाहेब सतत कामात आहेत, त्यामुळे 7-8 दिवस तरी क्षणाची फुरसत नाही. तेव्हा तुम्ही असं करा, पुढच्या बुधवारी या, म्हणजे 21 तारीखला याच वेळी, आणि त्यावेळी तुमचे पैसे घेऊन चला. अहो तशी मी नोंद करून ठेवतो आप्पासाहेबांच्या डायरेक्ट. बुधवारीचे पैसे नाही मिळाले तर सरळ कोर्टात जाईन. हा लास्ट वायदा. बुधवारी बिल नाही मिळालं तर कागद बंद. मग तुझ्या आप्पाला म्हणावं कपाळावर छाप तुझी बोंबाबोंब. चला हो. बुधवार तारीख 21 छापखान्यात न थांबणे, कारण साबळे व करमरकर येणार आहेत. तुम्ही काही तो पांडुरंगासारखे तर कामाला का? जमणार नाही. जमणार नाही? आमचा पगार झालेला नाही, आम्ही काम सोडून सांगून ठेवतोय. मला कशाला सांगून ठेवताय? मी काय मालक आहे या प्रेसचा? अहो साधा बातमीदार आहे. अहो तुम्हाला काय वाटतं माझा पगार झालाय? पगार घ्यायची सवय केव्हाच मोडली. जा अंक मशीनवर टाका, मी सांगतो मालकाला. जा जा जा, आटपा लवकर आहे का मला. चला. मालक पण असेल ना. कामगारांच्या तगादा, त्यांना थोडा तरी पगार द्यावा लागेल. ते सोडून गेल्यास प्रत्यक्ष बोंबाबोंब करावी लागेल. हॅलो, बोंबाबोंबचं कार्यालय. हो कोण? दुर्गा का? तुमचे साहेब आहेत का जागेवर? नाहीत. मग कुठे गेले? माहित नाही. बरोबर आहे, ते कुठे जाते ते कुणालाच माहिती नसतं. काय का? हे बघ, आज मला घरी येणार आहे, तेव्हा तुमच्या साहेबांना म्हणावं की तुम्ही आज तरी निदान वेळेवर घरी या. नाही अक्का साहेब, सध्या अप्पासाहेब इतके कामात आहेत की विचारू नका. 24 तास काम काम आणि काम. सर्वसंग लाडकी माया, या माया मापसे सौभाग्यवती माया धरा जर कधी होईल असं झाले मला. 736. 736 काय? 736 काय मग तुम्ही डायलॉग मारता? जीप साखरेच्या पाकात गळून माझ्याकडे येता. पण साध्या साड्या धाडूक जाईना. आज 4 महिने झालाय. आज देता, उद्या देता, परवा देता, असे चाललाय दिस. म्हणजे साड्या तुला पोहोचल्या नाहीत? हे आणि किती नवीन. अगं मी त्या नारो शंकरला बजावून सांगितलं होतं की मी घरी पोहोचण्याच्या आत. द्रटानं माझ्या घरी तर पोहोचवलं नाहीत. तुझ्या घरी कोणाचं साड्या नाही सर? स्टाईल मेली ना तुझी. बायको मेली वर्ष झालं. लेक बाहेरगावी असा. हो. मग साड्या कोणाक तुझ्या बायकोच्या फोटोत नाही सुद्धा. इतक्या भारी भारी साड्या, पण सगळ्या 5 वारी. काय हो लुडबडे, मी 9 वारी साड्या नेसते हे तुमच्या साहेबांना अजूनही माहित नाही वाटतं. हे आपल्याला काही माहिती नाही अक्का साहेब. आप्पासाहेबांनी सांगितलं मी घरी पोहोचायच्या आत त्या साड्या पोहोचल्या पाहिजेत. मी पोहोचवल्या. बरं, आता मीच बघते काय करायचं ते. मग मी निघू? एवढ्या ढीकभर 5 वारी साड्या पाठवल्या त्या कोणाच्या डोंबल्यावर घालायला? अहो त्या नारोबांनी जर घोटाळा केला नसता ना तर तुमचे आणखी हे धंदे मला केव्हाच कळले नसते. अहो एका तरुण मुलीचे बाप तुम्ही आणि तुम्हाला हे धंदे सुचतात? कुठे शेण खाल्लं ते एकदा सांगून तरी टाका, म्हणजे जाऊन तिथे झिंग चुपटते मी. तुम्ही जरा माझं ऐकून घ्या. काय ऐकून घ्यायचं? काय शिल्लक ठेवलेत का? आतापर्यंत सगळं करून मोकळे झालात. आई मला छान 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 पोरगी आली बरं. आता पोरी देखत तमाशा नको. चला चला. जाता कुठे? आता तुम्ही आहात आणि मी आहे. तोंडात वारे जाते, त्रास होईल. आई अप्पा. माले किती वाढलीस का पोरी? अहो तुमच्या समोर कोणी वाळल्यासारखं दिसणार. हे हो काय अप्पा, तुम्ही सारखी आपली आईची चेष्टा करत असता. या वयात दुसरं काय करणार माले? ही कोण आणलीच बरोबर? काहीतरीच काय अप्पा? हेच हे आहेत हो. मला वाटलं हाय. तुमची ओळख करून द्यायचीच राहून गेली. हे माझे गुरुजी, सुप्रसिद्ध नर्तक, नृत्य सम्राट पी कृष्णकुमार. आणि गुरुजी हे माझे आई वडील. नमस्कार. नमस्कार. कमाल आहे, इतके प्रसिद्ध पुरुष आपल्या घरी आले आहेत आणि आपण त्यांना दारातच का उभं केलंय? चला ना मास्टर या. चला चला या ना. चला. या. चला. कठीण जायला.